या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59। जश्न ईद मिलादुन्नबी निमित्त सुप्रसिद्ध कव्वाल अनीस साबरी यांचा कव्वाली प्रोग्राम। आसार मैदान उत्सव समितीच्या वतीनं जश्न ईद मिलादुन्नबी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या महोत्सवात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कव्वाल अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली प्रोग्राम होणार आहे। हा कार्यक्रम येत्या 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आसार मैदान इथं रंगणार आहे। भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय। कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती, भाईचारा व एकतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मिलादुन्नबी निमित्त शहरात नानाविध सजावट, देखावे, जुलूस व धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या। या पार्श्वभूमीवर अनीस साबरी यांचा कव्वाली प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारीत आहेत। शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे, शकील मौलवी, अय्यूब कुरेशी, समी मौलवी, राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय आणि विशेषतः आमचे ठाणे आणि मुंबईमध्ये मुस्लिम समाजाचे मित्र आहेत ते एकनाथराव शिंदेचे अंधभक्त आहेत। त्यांचं काही काम असू दे, एकनाथराव शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही पिता पुत्र करतात। म्हणून कुठल्या समाजाचा, मुस्लिम समाजाचा एकमुखी पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांना आहे। आणि मी विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानू इच्छितो की माझा मुलगा समी मौलवीला त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि गेल्या त्यांनी त्याला जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केलं। असं कार्यकर्त्याची जाण असणारा नेता। आणि दुसरं म्हणजे आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं एक नेतृत्व आमचे महेश नाना साठे यांनी सगळ्या समाजाला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब भाई भाई हे ध्येय धरण घेऊन त्यांनी या कव्वालीच्या कार्यक्रमाला त्यांचाच कार्यक्रम असल्यासारखा आहे। सगळे नामात्र आहे, फक्त एकदाच आपला साठे साहेबांचा कार्यक्रम असल्यासारखा आहे। साठे साहेबांमुळे शिवसेना पूर्ण पक्ष या कार्यक्रमात सामील झालेला आहे। त्याबद्दल मी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की भारताचे सुप्रसिद्ध कव्वाल जे भारतामध्ये सध्या एक नंबरवर आहे ते अनीस साबरी हे 10 तारखेला सोलापूर शहरामध्ये आपल्या येणार आहे। हे तर पैगंबर साहेबांचा 15वा जन्म दिवस आहे, म्हणून पूर्ण जगामध्ये हे 15वा वाढदिवस जोरात साजरा झाला। आणि त्यानिमित्त समी मौलवी आणि आमचे साठे साहेब, नेत्रे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने एवढं मोठं कव्वाल इथं आणलेलं आहे। गेल्या वर्षी पण इथं ते जुने सुलतानी होतं, त्याच्यापूर्वी अजीज दादाचा भाऊ होता, मोठे मोठे कव्वाल येतात। पण आतापर्यंत सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक असं जे कार्यक्रम आहे घेतलेला आहे ते अनीस साबरी त्यांचा वेळ मिळवून इथं त्यांनी आणलेलं आहे। आणि त्यांनी अंबानीच्या कार्यक्रमामध्ये, मोदी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये, फडणवीस साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी कव्वालीचे आपली सादर केलेली आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत। असा मोठा फलकार आपल्या सोलापूर जिल्ह्यात येत आहे। तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण पक्षविरुद्ध सगळं हे करून आणि नानांना जास्त प्रश्न विचारता आपण या कार्यक्रमाला यावा। प्रश्न तुम्हाला आहे काय? ही जाणीव एकनाथ शिंदेला आहे, तीच तुमच्या नेतृत्वाला नाही का? दिसत नाही सध्या तरी, सध्या तरी दिसत नाही। एकनाथ शिंदे भाई मध्ये जी सगळ्याला सामावून घेण्याची क्षमता आहे ते आमच्या इथं खासदारकडे नाही आहे। ते जे खासदार आले त्याच्याकडे नाही। मला राजकारण करायचं नाही, सामी मौलवी आमच्या बरोबर आहेत म्हणजे मला वाटतं सगळं काही सांगून जातं। सामी मौलवीच्या पाठीमागे आता मौलवी परिवार आहे। आता मौलवी परिवाराने सामीचा चेहरा पुढे केलेला आहे, त्याच्यामुळे सामी हे आता अधिकृतरित्या आमच्या शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि ते आज
आमच्या बरोबर ते आहेत. मग राजूभाई प्रवेश करणार आहेत का? फार संपर्क जास्त दिसतोय शिवसेनेसोबत. येणाऱ्या काळामध्ये थोडीशी उत्सुकता ठेवा. हा, राजूभाईला नक्कीच विचारा. आपल्याला मोठे मोठे करणार आहे का भूकंप साहेब? पाहायला मिळतील. जास्त तुमचं संपर्क दिसतंय. महापालिकेच्या तोंडावर मित्र म्हणून ते आमच्या बरोबर असायला काय हरकत नाही. अब ये कैसा है, हमारे इधर पुरुषों से चलते आ रहा है। हमारे दादा थे, फिर बाद में हमारे अब्बा है, फिर अभी ये शकील भाई के अब्बा थे, फिर अभी ये बाद शकील भाई है, शकील भाई के बाद उनका लड़का है, मैं भी, हमारे अब्बा के बाद मैं हूँ इधर आसार मैदान पर। आधार स्तंभ बोलकर हम करते हैं, हमने नहीं बोला 15 साल से यहाँ कार्यक्रम करते हैं, उसमें अच्छे अच्छे बड़े बड़े यहाँ फनकार आकर गए। अब इस बार हमारे समय नहीं वो कवाल को लाने का, अनिस साबरी को बोल को जीत के अगर बढ़े, अब वो जीत पूरी होगी इंशाल्लाह। माध्यमातून समाजात जाणार आहे। मी सुरुवातीलाच म्हणलं, सर्व धर्म समभाव हा सलोखा त्या ठिकाणी जपला पाहिजे. म्हणून सार्वजनिक उत्सव असतील किंवा महापुरुषांच्या जयंती असतील किंवा धार्मिक उत्सव असतील, या उत्सवामधून विविध प्रत्येकाने आपल्या जाती धर्मातून त्या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी जपून त्या ठिकाणी एकमेकाच्या उत्सवामध्ये सामील केलं पाहिजे आणि सर्व धर्म समभावाची त्या ठिकाणी एक मेसेज संदेश या उत्सवाच्या माध्यमातून गेला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेने मोठमोठे दिग्गज नेत्यांना प्रवेश दिलाय, घेतले, वेगवेगळे मार्गावर आहेत. तिथे पण काय राजकीय किनार म्हणायचे का? राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, शकीलभाई आहेत. काय तुम्ही येण्यामागचं बाबा हे आता शेकडो वर्ष हिंदू मुस्लिम एकत्रित राहतात, हे प्रेस घेतात, असं पहिल्यांदा तुम्ही बाहेर आल्यामुळे शंका उपस्थित होते का? मला वाटतं इथं बसलेल्यापैकी एकही राजकीय चेहरा नाही. आहेत की नाही? सगळे काँग्रेसचे. अधिकृत पदावरती मला वाटतं कोणी त्याही या ठिकाणी नाहीये. परंतु आज जर का एकनाथजी शिंदे साहेबांचं काम पाहिलं आपण 2.5-3 वर्षाच्या कालखंडातला, तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जातीपातीच्या आणि पक्षपातीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे हे न बघता तो एक माणूस आहे आणि आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या त्या ठिकाणी हिताचा प्रश्न आणि त्यांना देण्याच्या सुविधा आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. ह्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्यांना अनाथांचा नाद तर म्हणलंच जात आहे, परंतु प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या सर्व गरजा त्या ठिकाणी त्याला सरकार आपलं वाटलं पाहिजे, सरकारच्या योजना प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. ही भूमिका घेऊन मला वाटतं एकनाथजी शिंदे साहेबांनी कारभार केला आणि आज प्रत्येकाला वाटतंय की आज कुठेतरी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलेलं आहे की या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे उभारलं पाहिजे. म्हणून एकनाथजी शिंदे साहेबाला अनेक जाती धर्मातील समाजामधून आणि लोकांच्या मधून त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या नागरिकाची झाली आणि विशेषतः आज त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराला जर का त्या ठिकाणी स्वीकारत असतील आणि त्याच्या पाठीमागे एक चांगला राज्यकर्ता म्हणून, एक चांगला शासनकर्ता म्हणून जर का उभा राहत असतील, तर मला वाटतं हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार करण्यासारखं आहे की बाबा आज कुठेतरी प्रत्येक सामान्य नागरिकाला एक आशा पल्लवी झाली की आता कुठेतरी चांगल्या पद्धतीचं राजकारण आणि विकासाचं राजकारण, विकासाभिमुख राजकारण होत आहे आणि त्या ठिकाणी आपण अशा नेतृत्वाला जपलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाच्या पाठीमागे उभारले सगळेच समाज आज त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभारतात असं मला त्या ठिकाणी वाटतं. स्वीकारलंय का यांनी? काय उभं राहायचं ठरलंय? स्वीकारलंय का? बोलणं झालंय का? विचारांना स्वीकारलंय का यांनी? आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराबरोबर जी विचार साहेबांची भूमिका घेईल तीच सर्व आमची भूमिका हे त्या ठिकाणी स्पष्ट असले, त्याच्यामुळे स्वीकारायचं काय किंवा काय जबाबदारीच घ्यावी अशातला भाग नाही. परंतु तुमचा जिल्ह्यात वाढत असलेला संपर्क तुमच्याच नेत्यांना बघवत नाही असं स्पष्ट दिसतंय. नाही, काय असतं बरं का, घराघरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, मतभेद असतात. बघवतंय असं तुमच्याच माध्यमातून मला कळत आहे. तुमच्यावर थेट आरोप करून बाहेर पडत नाही, कोण माझ्यावर आरोप करते काय माहिती, ते आमच्या पक्षात, ते आमच्या त्यांच्याच प्रश्नाला उत्तर देतो. नाही ते मीच, मला वाटतं त्यांनी अधिकृत पक्षाच्या सचिवाचं पत्र दाखवते आमच्या पक्षात होते पदाधिकारी जे गेले त्यांच्याविषयी मला वाटतं त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटत नाही, कारण का ते रात्री एका ठिकाणी असतात, दुपारी वेगळ्या ठिकाणी असतात, संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याच्यामुळं ते ना कधी आमच्या शिवसेनेचा भाग होते ना कधी असणार आहेत
आणि ते जिथं सत्ता तिथं त्यांच्या काही व्यक्तिगत स्वार्थासाठी जाणारी लोक आहेत, ते व्यक्तिगत स्वार्थासाठी येणार अशा लोकांचा फार मला वाटतं तुम्ही आम्ही विचार करू नये, कारण का बाकीचं उर्वरित जर का आपण पाहिलं तर तुम्हाला आम्हाला खूप अधिकची काम आहेत, त्याच्यामुळे आपण त्या वेगळ्या विषयावर जाऊ. सर हमारे सामी मौलवी को किया है तो पहली बार शिवसेना की तरफ से और मौलवी परिवार और पूरे बांधव की तरफ से, मुसलमान बांधव के और शिवसेना की तरफ से ही अभी ये पूरा कवाल का कार्यक्रम हो रहा है. तो इसमें आप सब जन मेरे ख्याल से शामिल हो, यही हम सबसे गुजारिश करते हैं. अब बोलना. जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस मुबारक मौके पर आसार मैदान उत्सव समिति, पैगंबर जयंती उत्सव समिति की जानिब से जो प्रोग्राम लिया जा रहा है, साबरी, क्या नाम उसका, अनीस साबरी, ये जो है एक अच्छा हिंदुस्तान का मानव कवाल है. इसकी कवाली का प्रोग्राम रखा गया है समी मौलवी और हमारे खास तौर से नाना साठे साहब की जानिब से. तो ये प्रोग्राम जो है यहाँ पूरे महाराष्ट्र में मेरे ख्याल से गाजेगा ऐसा लगता है मेरे को. और तकरीबन जो है इसके जो है ये जो कवाल जो है तमाम जो है हिंदू मुस्लिम एकता पर इसके तमाम कलाम होते हैं. और ये जो है हिंदू मुस्लिम प्रेमी लोगों का जो है एक प्रारंभ है ऐसा. और अब जमाने से हमारा काम जो है हिंदू मुस्लिम एकता पर ही चला आया है. इसलिए जो है किसी जगह में किसी एक श्लोक कहा है, धर्म की जय हो अधर्म का नाश हो, पुजारियों में सद्भाव न हो विश्व का कल्याण हो. यासाठी म्हणजे धर्म असा आहे की धर्म सगळ्यांनाच एक चांगला मार्ग दाखवतोय. त्याच्यात कोणताही धर्म असं म्हणलेलं नाही की आमच्या धर्माचं जय हो, आमच्या धर्माचं जय हो. प्रत्येक धर्माचं जय हो, म्हणजे प्रत्येक धर्म जे आहे चांगला मार्ग दाखवणारा धर्म आहे. तुमच्या धर्मामध्ये खूप प्रसन्न राहणार नाही, खूप परिस्थिती राहणार नाही अशा हिसाबचे हे आहे. त्यासाठी जे आहे हे सर्व गुन्ह्या गोविंदांनी महाराष्ट्र राज्यामध्ये जसं चाललेलं आहे तिकडे पूरे हिंदुस्तान में भी ऐसी चलते रहे, हमारी ऐसी दुआ है. और इतने कहते हुए मैं अपने दो अल्फाज खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 सितंबर 2025 को यहाँ पर आसार मैदान पे कवाली का फंक्शन रखा गया है. और यहाँ पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनीस साबरी, इनका फंक्शन 6 बजे से स्टार्ट होने वाला है. सभी से ये गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें. और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का, शिवसेना का और हमारे नेता महेश नाना साठे, सिद्धाराम मेत्रे साहब ने मुझे किया. मैं इनका शुक्रगुजार हूँ. इतना ही कहता हूँ कि सब लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश करें. शुक्रिया. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.